इयत्ता 10वी. नमस्ते. मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बाळांनो. आज आपण 2.5 मधील प्रश्न दुसरा शिकणार आहोत की जो अल्फा आणि बीटा यांच्याशी निगडित आहे. चला तर मग क्वेश्चन नंबर 2 पाहूया. याच्या अगोदरचा तुम्ही अभ्यास पूर्ण केला असेल याची खात्री बाळगते. दररोज गणित सोडवत चला बाळांनो. मी सोडवून दिलेली गणित तर सोडवून देत नाही, कारण जी टफ लेवलला आहे तेवढी सोडवून देईन आणि जी इझिली सहजपणे तुम्हाला सोडवता येतात अशी गणित मी सोडवून देणार नाही. त्याचा अभ्यास स्वतःच प्रॅक्टिससाठी तुम्ही करायचा आहे. आता सराव संच घेतला तर तुम्हाला ती गणित उपयोगी तरी पडतील, पण सोडवून दिलेली गणित घेण्यामध्ये आपला वेळ जाईल. शिवाय परीक्षा जवळ येत आहेत, वेळ कमी पडत आहे. आपल्याला अजून गणित भाग 2चं प्रकरण 2 चालू करायचं आहे. या सगळ्याचा विचार करता चला तर मग सराव संच 2.5 मधील दुसरं गणित पाहूया. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? खालील वर्ग समीकरणासाठी, आणि विशेष म्हणजे माहिती आहे ना, मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अगदी जरूर करा बाळांनो. कारण मी जेव्हा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करत असेन तेव्हा तुम्हाला इंटिमेशन मिळेल. काही होतं 5 वाजता अपलोड करायची वेळ ठरलेली असते, पण काही लाईटचा प्रॉब्लेम असतो, काही वेळेला नेटचा प्रॉब्लेम असतो, तेव्हा व्हिडिओ मागे पुढे होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही जर सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला इंटिमेशन लगेच मिळेल. मग थोडासा लेट झाला तरी तुमच्या लक्षात येईल आणि अभ्यास करणं सोपं जाईल. चला तर मग सराव संच 2.5 मधील प्रश्न दुसरा पाहूया. काय सांगितलेला आहे प्रश्न दुसरा? खालील वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा. दुसरा प्रश्न आहे, खालील वर्ग समीकरणासाठी वर्ग समीकरणासाठी खालील वर्ग समीकरणासाठी विवेचकांची किंमत काढा. विवेचकांची किंमत काढा म्हणजे आपण कशाची किंमत काढतो बाळांनो? डेल्टाची किंमत काढतो. माहिती आहे ना, डेल्टाची किंमत काढतो. मुळाचं स्वरूप तुम्ही बघितलेलं आहे, मग त्याचा वापर नको का करायला, फक्त शिकून त्याचा उपयोग आपल्याला आला पाहिजे ना. तो उपयोग कुठं करायचा हे माहिती पाहिजे आपल्याला. बघा आता विवेचकाची किंमत काढा अगदी 2 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे, त्यामुळे एवढं काय अवघड त्याच्यामध्ये नाही, परंतु एक मार्क आपल्यासाठी महत्वाचा आहे हे पण लक्षात असू द्या. एक आकडा x² अधिक 7x वजा 1 बरोबर 0. आता याची काय करायची आहे? विवेचकाची किंमत काढायची. विवेचक म्हणजे याच्या अगोदर 2.4 मध्ये शिकलेलो आहोत. b² वजा 4ac चीच किंमत काढायची, वेगळी कशाची सुद्धा नाही, फक्त शब्द बदललेला आहे विवेचक. कळालं? विवेचक म्हणजे डेल्टा. मग काय करायचं? पुन्हा लिहून घ्यायचं. x² अधिक 7x वजा 1 बरोबर 0. शी तुलना करून काय? a बरोबर काय नाही म्हणजे 1 आहे, b बरोबर 7 आहे, c बरोबर वजा 1 आहे. मिळाले ना आपल्याला? मग बघा, b² डेल्टा बरोबर b² वजा 4ac, कारण इथे डेल्टा म्हणजे विवेचक असणार आहे बाळांनो. b ची किंमत किती आहे? 7. 7चा काय करायचं इथं वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत किती आहे इथं 1. याची किंमत किती आहे? चिन्ह बघून व्यवस्थित, काही वेळेला माझं सुद्धा चिन्हामध्ये गडबड होते. 7 7 49 बीची 1 इथली a, b आणि c बरोबर आहे. वजा 4 1 4. 49 मधून 4 गेले, किती राहिले बघा आपले? 49 मधून 4 सॉरी, इथं वजा आहे ना, इथं वजा वजा काय होईल? अधिक. इथं चुकलं होतं की नाही आपण? वजा वजा अधिक. 9 आणि 4 13, 4 आणि 1 5. किती येईल डेल्टाची किंमत? 53. अशा प्रकारे सोपं आहे ना. चला तर मग दुसरं गणित पाहूया. चिन्हाची
चिन्ह फार महत्वाची ते काम करतात. चिन्हाकडे लक्ष देणं गरजेचं आहे बाळांनो. दुसरा आकडा 2y वर्ग, त्यातला दुसरा आकडा, दुसऱ्या प्रश्नातला दुसरा आकडा 2y वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0. कसं लिहायचं? पुन्हा गणित लिहून घेऊया. 2y वर्ग वजा 5y, कारण उत्तराला सुरुवात करतोय ना आपण. अधिक 10 बरोबर 0. शी तुलना करू, शी तुलना करून ए बरोबर किती आहे बाळांनो? इथं 2 आहेत. बी बरोबर किती आहेत? वजा 5 आहेत. सी बरोबर 10 आहेत. डेल्टा, डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac. मग बी ची किंमत किती आहे? वजा 5चा वर्ग, वजा 5चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत 2, सी ची किंमत 10. 5चा वर्ग किती येतो? कोणत्याही ऋण संख्येचा वर्ग हा धन येतो, तुम्हाला माहिती आहे बाळांनो. 5चा वर्ग 25. त्यानंतर आता इथं एखाद्या कोणत्या पण ह्याला त्या दोन्हीपैकी एक वजा असेल तर इथं प्लस झालं असतं, पण नाही. 4 दुनी 8, 8 10 80. मग 80तून 25 गेले किती राहते? 10तनं 5 गेले 5, 55 राहते. बघा तुम्हाला दाखवते करून. 80 मधून 25 गेले, इथं 5, इथं आले 3, 5 55. चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं, कारण उत्तराला म्हणून डेल्टाची किंमत किती आली? वजा 55. इथं वजा चिन्ह राहिलं तरी तुम्ही काढलेलं उत्तर हे चुकीचं ठरवतील. कळालं ना? 2 मार्क्स आपले असेच जातील. पुढचं बघा. तिसरा आकडा वर्गमुळात 2. तिसरा आकडा वर्गमुळात 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0. बघा आता काय करायचंय बाळांनो? होतं हे लिहून घ्यायचं आपण, बरोबर की नाही? वर्गमुळात 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0. शी तुलना करू, शी तुलना करून काय येणार? ए बरोबर वर्गमुळात 2, बी बरोबर काय येणार? इथं 4, सी बरोबर हे बी आहे. सी बरोबर काय येणार? 2 वर्गमुळात 2, बरोबर की नाही? मग डेल्टा बरोबर किंमत कशी काढायची? डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac. बी ची किंमत किती आहे बाळांनो? इथं 4 आहे. 4चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत किती आहे? इथं वर्गमुळात 2. सी ची किंमत किती आहे? 2 वर्गमुळात 2. सोपं आहे. 4चा वर्ग काय करायचा आपण? इथं 16 केला की नाही? मग हे 4 लिहूया, हे गुणिले 2 लिहूया, आणि ह्या 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे किती येते? 2. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 2, म्हणजे 16 गुणाकार 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16तनं 16 गेले किती आले? 0. म्हणजे डेल्टाची किंमत किती आली? 0. आहे ना सोपं? 2 मार्क इझिली मिळून जातात ना आपल्याला. चला मग पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे तो पाहू, कारण याच्यातली ही गणितं सोडवून आपली झालेली आहेत. प्रश्न दुसऱ्यातली गणितं सोडवून झालेली आहेत बाळांनो. प्रश्न आता कितवा आलोय? प्रश्न तिसरा. विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा, असं प्रश्न आहे. तिसरा प्रश्न. प्रश्न कितवा आहे? तिसरा. काय सांगितले? विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा. खालील वर्ग समीकरणांच्या
मुळाचे स्वरूप ठरवा. स्वरूप माहिती आहे ना तुम्हाला? कुठली कुठली स्वरूप आहेत? स्वरूप कुठली कुठली आहेत बाळांनो? वास्तव संख्या नाहीत. कधी? जर त्याची किंमत डेल्टाची किंमत 0 येत असेल तर. प्लस आली तर वास्तव संख्या आहेत पण असमान आहेत. 0 आली तर त्या वास्तव संख्या आणि त्यांची मुळे कशी आहेत? समान. हे तुमचं तोंडपाठ पाहिजे, हे आपल्याला मार्क्स मिळवून देणार आहे. लक्षात असू द्या. बघा, पहिलं गणित काय सांगितलंय? 0 व 4. 0 व 4 हे दोन दिलेला. काय करावं लागणार आहे आपल्याला? अल्फा आणि बीटा असं लिहून घ्यावं लागणार आहे. बघा, अल्फा बरोबर उत्तर सोडवायचं. अल्फा बरोबर 0 आणि बीटा बरोबर इथे किती मांडायचं? 4 असे मानू किंवा समजू. अल्फा बरोबर 0 आणि बीटा बरोबर 4. मग तुम्हाला माहिती आहे ना, सूत्र एक मी तुम्हाला दिलेलं होतं ना, वर्ग समीकरण कसं तयार होतं? वर्ग समीकरण कसं तयार होतं? एक्स घ्या, वाय घ्या, कोणतंही चल घ्या, काही प्रॉब्लेम नाही. अल्फा प्लस बीटा, इथे एक्स घेतलं एक्स जोडा, वाय घेतलं वाय जोडा, यम घेतलं यम जोडा, प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर 0. आधी हे वर्ग समीकरण तयार होतं, बरोबर. त्यानंतर काय निघतील? आपल्याला एबीसी ची किमती निघतील. त्यानंतर आपण काय काढू? डेल्टाची किंमत काढून नंतर त्या वर्ग समीकरणाचं स्वरूप आपल्याला ठरवता येईल. बघा, अल्फा बरोबर 0, बीटा बरोबर 4 हे तुम्हाला माहितीसाठी दिलेलं आहे. पहिल्यांदा काय काढावं लागणार आपल्याला? अल्फा प्लस बीटा. अल्फा किती आहे? 0. 0 अधिक 4 बरोबर किती आलं? 4. म्हणजे अल्फा प्लस बीटाची किंमत आली 4. अल्फा गुणिले बीटा, अल्फा किती आहे? 0 गुणिले 4 किती येणार आहे? 0. मग सूत्र कसं येणार? एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. इथं किंमत भरायची. एक्स वर्ग वजा अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली? इथं 4x येईल. इथं किंमत 0 प्लस 0 बरोबर 0. बरोबर की नाही? आता ह्याचं मुळाचं काय सांगितलंय? मुळाचे स्वरूप ठरवा. म्हणजे शी तुलना करून, बरोबर का? शी तुलना करून. शी तुलना करून कशाची तुलना करायची? ए बरोबर 1, बी बरोबर वजा 4 आणि सी बरोबर 0. मग काय काढायची आपल्याला? डेल्टाची किंमत इथं काढून घ्यायची आहे. हे आपल्याला तुम्हाला ह्याच्यासाठी दिलेलं. मग डेल्टा बरोबर काय येणार? बी वर्ग वजा 4ac. बीची किंमत किती आहे बाळांनो? इथं वजा 4. वजा 4चा काय येणार आहे? इथं वर्ग वजा 4 गुणिले याची किंमत किती असणार आहे? 1. सी ची किंमत 0 म्हणजे याची सगळी किंमत 0. कोणत्याही संख्येला 0 न गुणलं तर उत्तर 0 येते, माहिती आहे तुम्हाला. 4 चोक 16 वर्ग. डेल्टाची किंमत किती आली? 16. मग डेल्टा बरोबर जर किंमत धन येत असेल तर सांगितले वर्ग समीकरणाचे मूळ वर्ग समीकरणाचे मूळ वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप. वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप कसं आहे? मुळे वर्ग समीकरणाची मुळे, वर्ग समीकरणाची मुळे, वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत. कशी आहेत? वास्तव. कारण धन आले, ऋण आलं असतं तर ही वास्तव संख्या नाहीत. मुळ वर्ग समीकरणाची मुळ वास्तव संख्या नाहीत म्हणून लिहिता आलं असतं. चला, मग हे कळालं असेल बाळांनो तुम्हाला. या पद्धतीने सोडवायचं आहे. अल्फा आणि बीटा यांच्या किमती दिल्यानंतर
प्रश्न काय दिला हे फार महत्वाचं आहे या पुस्तकामध्ये. तुम्ही गाईडचा आणि कशाचा वापर करत असाल ते मला माहिती नाही, परंतु हा प्रश्न कारण काही वेळेला गाईड्समध्ये वेगळा असू शकतो. कारण प्रश्न काय दिलेला आहे पहा, विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळं मुळाचं स्वरूप ठरवून दिलेलं आहे की नाही हे मला माहिती नाही, हे ठरवावंच लागणार. कारण याच्यासाठी तुम्हाला 3 मार्क्स दिले जातील. नुसतं वर्गसमीकरण तयार केलंच तर 2 मार्क्स दिले जातील. दुसरा आकडा काय दिलेला आहे, 3 व वजा 10. 3 व वजा 10 म्हणून काय येणार आहे, अल्फा बरोबर 3 आणि बीटा बरोबर वजा 10. मग कसं सोडवणार, अल्फा प्लस बीटा 3 अधिक वजा 10 बरोबर ना. म्हणून 3 हे येणार वजा 10 म्हणजेच वजा 7 बरोबर का, मोठ्या संख्येचं चिन्ह. मग अल्फा गुणिले बीटा बरोबर 3 गुणिले वजा 30, 3 10 30 कसले आले, वजा 30 आले बरोबर की नाही. इथं वजा बाकी हो, कारण हे अधिक वजा वजा येतं इथं. मग सूत्र फॉर्म्युला वापरायचा, एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर 0. मग एक्स वर्ग वजा अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली बाळांनो, इथं वजा आणि वजा 7x आहे. कळते ना, हे चिन्ह वजा आहे आणि त्याचं वजा चिन्ह आहे, प्लस त्याचं वजा 30 बरोबर 0. मग कसं करून घ्यावं लागणार, एक्स वर्ग वजा वजा काय होणार, अधिक 7x वजा 30 बरोबर 0. आता काय करावं लागणार, ची तुलना करू. ची तुलना कशाची करायची, ए बरोबर 1, ए बरोबर 1, बी बरोबर किती आहेत 7. नुसतं मुळाचं स्वरूप न ठरवता वर्ग समीकरणे तयार करा असा जर प्रश्न आला असता तुम्हाला, कसा प्रश्न आला असता, विवेचकाच्या किमतीवरून वर्ग समीकरणे ठरवा म्हटल्यानंतर हे ए बी सी स्वरूप काढायचं काही गरज नव्हतं. सी बरोबर किती येणार, वजा 30 बरोबर की नाही. मग कसं करणार तुम्ही, डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac हे असं करून दे. म्हणून डेल्टा बरोबर बी ची किंमत किती आहे 7, 7चा वर्ग वजा 4, ए ची किंमत 1 गुणिले सी ची किंमत किती आहे वजा 30. 7चा वर्ग 49 वजा वजा काय होणार, अधिक 120 आले का, कारण 4 त्रिकम 12 120 आले आणि मायनस मायनस इथं प्लस झाले. 120 अधिक काय करायचे आपल्याला 49, हे 9, 4 आणि 2 6, 1 इथे आले 169 प्लस आलं ना, प्लसच आलं ना उत्तर. मग काय येणार, वर्ग समीकरणाची मुळाचे स्वरूप असं म्हटलं तर चालेल. मुळाचे स्वरूप कसं लिहिणार, वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत, वास्तव व असमान. येते ना लक्षात बाळांनो, अतिशय सोपा आहे, काय अवघड आहे का. 3 मार्क्स आपल्याला मिळवून देणार आहे गणित बाळांनो. चला तर मग क्वेश्चन नंबर 3 काय विचारलेला आहे पाहूया. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे, म्हणजे तिसरा आकडा 1/2 आणि वजा 1/2 आहे, वजा 1/2. मग अल्फा बरोबर काय घेतो आपण 1/2, बीटा बरोबर काय घेऊया वजा 1/2,
अल्फा प्लस बीटाची किंमत काढूया. 1/2 अधिक वजा 1/2 अधिक आणि वजा याची किंमत किती येईल? 0च येईल ना. अल्फा गुणिले बीटा 1/2 गुणिले वजा 1/2 बरोबर 1 1 1 बेदोनी 4 कसले वजा वजा 1/4 सूत्र तयार करून घ्यायचं. एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर 0. एक्स वर्ग वजा अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली? 0. 0x अधिक वजा 1/4 बरोबर 0. म्हणजे कसं येणार आहे आता? ह्या 4 न सगळीकडे गुणावं लागणार आहे बरोबर का. 4 न गुणल्यानंतर काय येईल इथं? 4x वर्ग बरोबर का. हे 4 न छेदात आलेत ना. छेदात आता हे नवीन नाही आहे, तुम्ही माहीत झाले तुम्हाला. छेदात येणाऱ्या संख्येनं सगळीकडे गुणायचं असतं. इथं 4x वर्ग आला, इथं काय राहणार आहे? 0x. त्याच्यात बदल होणार नाही. याला 4 ला 4 निघून जाईल म्हणजे किती राहील? वजा 1 बरोबर 0. प्रत्यक्षात हे समीकरण कसं आलं? 4x वर्ग वजा 1 बरोबर 0 असं येतंय. परंतु आपल्याला शी तुलना करायचंय. कळालं? शी तुलना करून शी तुलना करून काय येणार? a बरोबर 4 b बरोबर काय येणार? 0 c बरोबर वजा 1. मग डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac. b ची किंमत किती आहे? 0. 0चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 4च आहे गुणिले c ची किंमत वजा 1. 0चा वर्ग इथं 0च, इथं वजा वजा अधिक 4 चौक 16 16 आली. ह्याच्या पुढचं तुम्ही लिहू शकता का नाही? काय लिहू शकता याच्या पुढं? मुळाचे स्वरूप म्हणताना मुळाचे स्वरूप काय म्हणणार? वर्ग समीकरणाची मुळे काय आहे? वास्तव व असमान. सोपा आहे ना? काय अवघड आहे का? अजिबात काही अवघड नाही आहे. आता 4थं आणि 5वं गणित, 4थं एकच गणित राहिलेलं आहे बाळांनो. पूर्ण करू तेवढं. चौथं गणित काय दिले बघा. 2 वजा वर्गमुळात 5 आणि 2 अधिक वर्गमुळात 5 असं गणित दिलेलं आहे आपल्याला. अल्फा बरोबर काय लिहून घ्यायचं आपण? 2 वजा वर्गमुळात 5 आणि बीटा बरोबर काय लिहून घेतलं? 2 अधिक वर्गमुळात 5. काय करायचं? अल्फा प्लस बीटा 2 वजा वर्गमुळात 5 त्यानंतर अधिक 2 अधिक वर्गमुळात 5. इथं हे स्वतंत्र 2 आहे, याच्याशी संबंध नाही. वर्गमुळात 5चा संबंध नाही. हे अधिक आणि वजा हे निघून जाईल. 2 आणि 2 किती राहतील? 4 राहतील. कारण हे प्लस मायनस आहे, प्लस आहे त्यामुळे निघून जाईल. अल्फा गुणिले बीटा काय करायचं? 2 वजा वर्गमुळात 5 गुणिले 2 अधिक वर्गमुळात 5 म्हणजे काय होणार आहे? 2चा वर्ग वजा वर्गमुळात 5चा वर्ग 2चा वर्ग 4 वर्गमुळात 5चा वर्ग 5 बरोबर की नाही? 2चा वर्ग आला 4 वर्गमुळात 5चा वर्ग 5 म्हणजे राहिला वजा 1. अल्फा गुणिले बीटाची किंमत किती आली? वजा 1. सूत्र आपलं ठरलेलं आहे. वर्गमुळात दिलं तर घाबरून जायची काही गरज आहे का? नाही. अतिशय सोपं आहे. एक्स वर्ग वजा अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर 0. आता बघा, एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा किंमत किती आली? अल्फा प्लस बीटाची किंमत 4x प्लस मायनस 1 म्हणजे कसं येणार? एक्स वर्ग वजा 4x वजा 1 बरोबर 0. प्लस मायनस मायनस. शी तुलना करू.
ची तुलना करून काय येणार? ए बरोबर 1, बी बरोबर -4, सी बरोबर -1, डेल्टा बरोबर बी वर्ग -4 सी. बी ची किंमत -4 चा वर्ग -4 1 गुणिले -1, 4 चा वर्ग 16 वजा वजा अधिक 4 एके 4. किती राहिले? 12 राहिले की नाही, म्हणजे प्लस आली. डेल्टाची किंमत अधिक आली. मग लिहिता येईल. काय लिहिता येईल? वर्ग स्वरूप लिहिता येईल का नाही तुम्हाला? काय लिहिणार स्वरूप? वर्ग स्वरूप इथं जागा नाही आहे. स्वरूप काय लिहिणार बाळानो? स्वरूप मुळाचे स्वरूप. मुळाचे स्वरूप याच्या खालीच आहे हे मुळाचे स्वरूप. वर्ग समीकरणाची मुळे. वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत? वास्तव व असमान. आहे की नाही सोपं? काय अवघड आहे का? मी शिकवलेलं तुम्हाला समजत असेल तर बाळांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू बाळांनो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.